मध्ये यांच्या चाट्याने त्यांनी बाजूला केलं आणि काँग्रेसबरोबर युती केली. म्हणजे यांना फक्त पालखीचे भोई बनवून ठेवलेत आणि हे आपले निर्लज्जपणाने त्यांची भोई बनलेत पालखीचे. पण तसं असं का होतं? म्हणजे मी जेव्हा आम्ही सुरुवातीला पत्रकारितेत नवीन होतो तेव्हा आम्ही छगन भुजबळांनी आम्ही जेव्हा बघायचो की त्यांनी फक्त जेव्हा बंडाची भाषा केली तेव्हा त्यांच्या घरावरती शिवसैनिकांनी हल्ला केला. म्हणजे त्या काळी कोणी शिवसेना सोडून जाणार असा जरी विचार झाला तरी शिवसैनिक पेटून रस्त्यावर उतरायचा, मुंबई अक्षरशः थांबायची. हा शिवसेनेचा दरारा होता लोकांमध्ये, कारण शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. म्हणजे आज आपण जरी ऐकत असतो कार्यकर्त्यांच्या निवडणुका किंवा काय, पण शिवसेनेचा पूर्ण गाभा कणा हा शिवसैनिक होता, रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक होता. आज मात्र शिवसेना तुटते, दोन तुकडे होतात, शिवसेनेची निशाणी पण निघून जाते. असंही म्हटलं तर की बाळासाहेबांचे वारस हे एकनाथ शिंदे आहेत असंही म्हटलं जातं. नाही असं म्हटलं जातं, पण तरी शिवसैनिक पेटून उठत नाही रस्त्यावरती. हे ना ह्यांना ज्यांच्या आईबापाचा पत्ता नाही असेच हे दुसऱ्याचे वारस ठरू शकतात. स्वतः कोणाचे वारस आहेत हा त्यांना पत्ता नाही आहे, त्यांचे वारस कोण आहेत त्यांचा पत्ता नाही आहे, ते कोणत्या संस्कृती त्यांच्या घरात आहे त्याची त्यांना माहिती नाही आहे. अशी लोक फक्त हे असं शोधू शकतात. पण याच्यामध्ये एक आहे की शेवटी मारामाऱ्या होतात ते शिवसैनिकांमध्ये होतात. रक्तपात होतो तो शिवसैनिकांचा होतो, डोकी फुटतात ती शिवसैनिकांची फुटतात. आणि हे डोकी फोडवणारे किंवा मारामारे लावणारे हे सुखनैव सत्ता भोगतात. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की तेव्हा की अरे आपणच भांडतो एकमेकात आणि हे तिकडे मस्त गादीवरती लोळत आहेत. मग खरे दुश्मन ते आहेत, पण दुश्मन म्हणून आम्हालाच माझीच माणसं फोडून माझ्या अंगावरती सोडतात. ह्यांच्यात कुठे हिंमत? कारण कुठेही मुंबईवरती संकट आलं, मग ते जातीय दंगल असेल, घातपात असेल, अपघात असेल, कुठे संघवाले किंवा भाजपवाले येत आहेत? रक्तदान करायला येतात, गोमूत्र शिंपडायला येतात, पवित्र करायला. रक्तदान करायला कोण यांचे आलेत काही लोक? कुठेतरी अपघातामध्ये म्हणजे अनेक शिवसैनिकांची मी तुम्हाला उदाहरण देऊ शकेन की लोकांना वाचवताना त्यांचे जीव गेलेत. असं एक तरी भाजपवाला दाखवा ना. हे नंतर म्हणजे शहाणपण शिकवायला येतात फोटो काढून गेलं. तुम्ही म्हणतात की तिकडचे शिवसैनिक पण तुमचेच आहे, तिकडचे आपापसात मारामारी नको. शेवटी रक्त मराठी आहे. आणि मी जे म्हटलं मुंबईवरती कब्जा करायचा आहे ह्या दोन शेटना, त्यांना तेच तर पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई हा नरराक्षस हा गुजरातमध्ये जन्मलेलाच होता. तो हिंदू होता की नव्हता? मग असं तुम्हाला महापौर किंवा मुख्यमंत्री चालेल जो मराठी माणसांवरती गोळ्या झडतोय? आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्हाला गोळ्या दिल्या ते माणसांवरती मारायला दिलेल्या आहेत, वापरायला, गोळ्या फुकट घालू नका. मग हे तेच आहे. म्हणजे मराठी माणसं मुंबईसाठी तिकडे लढतायत, जीव देत आहेत, त्यांच्यावरती गोळ्या झाडणारा हा गुजरातमध्ये जन्मलेला नरराक्षस. आणि मरतात मराठी माणसं. त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता. म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा एक मराठी माणूस होता ना ज्याला आचार्य अत्रे नासका पाटील म्हणायचे, सका पाटील. तसे आता हे सगळे त्यातले जे मराठी माणसं आहेत ते नासकेच आहेत. पण आता तुम्ही मराठी माणसाच्या मुद्द्यावरती निवडणूक घेऊन जात आहेत. असा परत म्हटलं जातं की शिवसेना मी जरी शेवटच्या 2-3 निवडणुका बघितल्या त्याच्यामध्ये हाच मुद्दा होता. 2012ला मला आठवत आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की शिवसेना या निवडणुकीनंतर शिल्लक राहणार नाही. त्या निवडणुकीवरती पुन्हा मराठी माणूस शिवसेनेच्या वसंतदादा पाटलांपासूनचं आहे 85 सालापासून. म्हणजेच काय जे मी म्हणतोय की 1960 सालापासून आत्तापर्यंत मुंबईवरती यांचा जो डोळा आहे तो डोळा हे त्यांचं स्वप्न हे दरवेळेला मुंबई जिंकून महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची किंवा मुंबईतली मराठी संस्कृती मारायची ह्याच आहे हेतू. पण हा मुद्दा फक्त निवडणुकांपुरताच शिवसेना बाहेर काढते, मराठी माणूस संपत चालते असं तुमच्यावरती आरोप होतो. नाही, एक मिनिट. मी जे तुम्हाला सांगितलं आता तो भैया जोशी जे म्हणाले ते काय निवडणुकीच्या तोंडावर म्हणाले का? हिंदीची सक्ती मी केली होती का? मी तर मराठीची सक्ती केली, ते यांनी थांबवलं. मी मराठी रंगभूमीचं दालन करायसाठी प्लान बिन सगळं अप्रूव्ह केलं होतं बिर्ला मातोश्री ह्याला, बिर्ला क्रीडा केंद्र चौपाटीला. हे यांनी रद्द केलं आणि बिल्डरच्या घशात घातलं. अनेक ठिकाणी म्हणजे आज जे चाललेलं आहे धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई अदानीच्या घशात घातले. हे आता जर यांना रोखायचं असेल तर मुंबई महापालिका अधिकृतपणाने त्याच्यावरती ते काम करू शकते. आम्ही रस्त्यावरती उतरतो, आम्ही मोर्चा पण काढला, आंदोलन तर केलं, आंदोलन तर करूच, पण अधिकार ज्याच्या हातात असतात की म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की नुसत्या एका ऑर्डरने होतात.
तर मुंबई महापालिका आज त्यांच्याकडे न देण्याचं कारण, देऊ नये याचं कारण मुंबई नाही तरी सगळे अदानीच्या घशात घालतील. आता तुम्ही परत बघा, पुन्हा हे कदाचित मुंबईचं बॉम्बे करतील, कारण त्यांचा केंद्राचा मंत्री येऊन बोलून गेलाय IIT मुंबईला की तुम्ही IIT बॉम्बेचं मुंबई नाही केलं, मला आनंद आहे. म्हणजे यांना परत मुंबईचं बॉम्बे करायचे. हा तुमचा फक्त राजकीय आरोप आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जी वस्तुस्थिती मला जी दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या प्रदूषणात सुद्धा पटते की नाही तुम्ही बघा. तुम्ही म्हणता की भाजप सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे होईल. मुंबईचं बॉम्बे म्हणजे मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, सगळीकडे जे टॉवर्स आणि सगळं वाट लावून टाकतील. नाही, ह्याच्याबद्दलचा एक मला या विषयामधला की मुंबईतला मराठी माणूस तुम्ही म्हणतात बाहेर गेला, मी नाही म्हणत. नाही, तुमच्यावरती आरोप केला जातो की मुंबईतला मराठी माणूस ठीक बाहेर आहे. तुमच्यामुळे गेला. नाही ठीक आहे, मग हे बाहेरची माणसं मंत्रालयात शिवसेनेमुळे आली नाही काही? कोणामुळे मंत्री झाले होते सगळे गद्दार? गावाखेड्यापाड्यातनं हे मंत्रालयात येऊन मंत्री बनले ही मराठी माणसंच आहेत ना. ही शिवसेनेने नव्हती आणली, शिवसेनेनेच तुम्हाला मुंबई दाखवली. आणि आता आम्ही जे सांगतोय की तुम्ही गिरणी कामगारांची घरं, मी सांगतोय धारावीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना घर मिळालं पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलनीमधले सगळे कर्मचारी यांना मी तिथल्या तिथे जागा देण्याचा हे ठराव मंजूर केला होता. सरकार पाडल्यानंतर ती जागा त्यांनी कोर्टाला दिली. आता तो कर्मचारी कुठे जाणार? नाही, पण मुंबईत BST-मध्ये 1 जून 2024 पासूनचं देणं बाकी आहे. ते आझाद मैदानावरती बसलेत. महापालिका कर्मचाऱ्यांसुद्धा 6वा-7वा तो आयोग आहे, तो त्याच्याप्रमाणे आपलं वेतन श्रेणी आम्ही दिली. नाही, पण हा माणूस जो मुंबईतला बाहेर गेला मूळ म्हणजे टक्का बघा तुम्ही जसा घटत चाललाय हळूहळू. म्हणजे तुम्ही बघितलं असेल एक सोशल मीडियावरती आता एक खूप रील व्हायरल झालं की एक दिवस असा येईल की मराठी माणूस हा राणीच्या बागेत ठेवावा लागेल, इतका मराठी माणसाचा टक्का कमी होत चाललाय. उद्धवसाहेब कमी होतोय मराठी टक्का, म्हणजे 50-40 आता 40च्या खाली येत नाही चाललंय. एक मिनिट ह्याच्यासाठी शेवटी एक काम बघा की शिवसेनेची जी स्थापना झाली त्याच्यानंतर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की रेल्वे असेल, 5 स्टार हॉटेल असतील, एअर इंडिया असेल, बँक्स असतील, इतर सगळी आस्थापनं आहेत. सर इथे मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या की नाही मिळाल्या? शिवसेनेखेरीज दुसऱ्या कोणत्या पक्षाने अशी आंदोलनं केली? आणि अगदी एअर इंडियाचा तो ते हे नंदा म्हणून ते होता, त्याच्या कानफटात कोणी मारलेली? कोणी मारलेली? शिवसैनिकांनी. मग आज मराठी माणसाला घर नाकारलं जाते, तिकडे आंदोलन आम्ही आणि मनसेच करतोय. हे आरोप करणारे शेपट्या घालून बसले तिकडे त्यांच्या पण जेव्हा मुंबईमध्ये हा परप्रांतीयांचा टक्का वाढत होता, जेव्हा झोपडपट्ट्या वाढत होत्या, तेव्हा त्या झोपडपट्ट्यांना मुदतवाढ देण्यात शिवसेनेचं समर्थन त्याला होतं त्या काळी. नाही, तसं नाही. मुदतवाढ नाही, सांगतो तुम्हाला. आता झोपडपट्टी ही ह्याच्यामध्ये परत एक सांगतो की जिथे ते कॉर्पोरेशन आहे, काही कलेक्टर लँड आहेत. एक हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबईवरती अनेक संस्था राज्य करतात आणि जिथे जिथे शक्य आहे. आता सुद्धा धारावीमध्ये अनेक वर्ष लोक राहत आहेत. त्या धारावीच्या लोकांना हे बाहेर काढणार आणि बाहेरची लोक तिकडे आणणार. आणि शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं की ठीक आहे, एकदा काय ते झालेत ना, झोपड्या आल्यात ना, त्यांना पक्की घरं देऊन तिकडे थांबवा. तिकडे आता ह्याच्या पलीकडे झोपड्या नको. पण झोपडपट्टी निर्मूलन म्हणजे काय, उचलून फेकायचं नाही. त्याच्यात सुद्धा अनेक मराठी माणसं आहेत, तर त्यांना सुद्धा माणसाचं जगणं जगू द्या. उद्धवसाहेब आता प्रचाराच्या मुद्द्याकडे येतो. म्हणजे आता अवघे 3-4 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे पूर्वी महापालिका निवडणूक म्हटलं की अशी निवडणूक साधारण महिनाभरपर्यंत निवडणूक चालायची, तापायची. आता यावेळेस फक्त 4 दिवस शिल्लक आहेत, अजूनही आम्हाला असं दिसत नाही की निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली आहे. तुम्ही अजून फार या वेळेला जरा आम्ही थोडं